नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 5029 कोटींची पहिली कर्जमाफी खात्यात। मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवर दोघांत चर्चा। शिंदेंनी मराठा नेता म्हणून प्रतिमा व्हावी यासाठी घाईत निर्णय घेतले। सुषमा अंधारे आणि राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनाला फडणवीसांचा खास संदेश, अधिवेशनातील ठराव अंमलात आणणार, जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करण्याचे आश्वासन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मराठवाड्यातील मराठा समाजाच्या 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये आले असता त्यांनी या प्रकरणी बावनकुळे सरकार आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। पाहूयात जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते। काय असतं बघा, सरकारनं जर एखादा प्रामाणिकपणाने निर्णय घेतला तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राबवला पाहिजे। त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून कट नशी गेला पाहिजे। हे बघा, मला ह्या बॉर्डरचा ह्या बॉर्डर थुका नाही आणला। मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो। मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे, नेत्याशी मंत्र्याशी नाही। त्यांनी चूक केली, ती चूकच सिद्ध करून दाखवली। चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडे फाशीवर सोडून, असं माझ्याकडून नाही होऊ शकत। म्हणजे मला ज्या टोकाला जायचं असेल ती वेळ आली तरी चालत, पण मराठा समाजात नुकसान नाही होऊन देऊ शकत। मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी लढायची तयारी त्यांच्यासोबत कोणत्याही ताकदीने। जरांगे पाटलांनी जे आरोप केले त्यानंतर मी नार्को टेस्टला तयार आहे असं बावनकुळे। अरे ते उलट झालं। तिथं मी म्हणलो ते आणखी पुढे गेल्यावर वाक्य येते, बावनकुळेचे नार्को टेस्ट नाही, 15 लाख ज्या अधिकाऱ्यांनी मागितले ते विषय, ते जोडताना त्यांना जोडलं। याचा अर्थ त्यांची चूक नाही असं नाही, नार्को टेस्टचा विषय त्यांचा नाहीये, फक्त त्यांचा विषय पत्र काढले त्यांनी त्याच्यात। याचा अर्थ दोषी नाहीत असं अजिबात नाही। गंगाखेडला सुद्धा त्यांनीच फोन लावला। याच्यासाठी मंत्री नसतं बाबा, मंत्री कशासाठी असतो? इतकी जात ठसून भरली तो यात। ठीक आहे, बघू आता बावनकुळे काय करतो आणि आम्ही बी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र विधारात काय करतो दाखव। तुम्ही आमचा रद्द करून बदला घेणार, आम्ही तुम्हाला पाडून बदला घ्या। आता तुम्ही भाजपला इशारा देताय उमेदवार पाडण्याचा, दुसरीकडे मंगेश हसन यांनी देखील इशारा दिलाय। भाजपच्याच काळात ओबीसीचं नुकसान झालं, हातचं आरक्षण गेलं, राजकीय आरक्षण गेलं, शैक्षणिक आरक्षण गेलं, त्यामुळे आता 2029 मध्ये ओबीसी देखील भाजपला हात दाखवतील असं म्हणतात। ते असलेलं मोजतच नाही, मी गिनीतच नाही किती काय येते किती काय जाते। धारूर येथील चिकन शॉप चालक यांच्यावर लोखंडी रॉड, स्टील पाईप व गज आदी हत्यारांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तय्यब महबूब शेख राहणार थेटेगव्हाण तालुका धारूर जिल्हा बीड यांनी धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या चिकन शॉपमध्ये असताना काही जण तिथे आले व जुन्या वादातून आरोपींनी लोखंडी रॉड, स्टील पाईप, गज व इतर हत्यारांच्या साहाय्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला। या घटनेत फिर्यादी तसेच त्यांचे वडील हे जखमी झाले असून दुकानातील CCTV कॅमेरे व इतर साहित्याची तोडफोड करून मोबाईल घेऊन गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी अल्ताफ अकबर शेख, शोएब अकबर शेख, जावेद आयुब शेख, शाहिद आयुब शेख, अकबर महबूब शेख आणि शाकीर हमीद शेख या 6 जणांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास ASI अनिल रमाकांत पांडे यांच्याकडे असून अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही। तरी आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि जलद चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथे मराठा साम्राज्य विजय दिन साजरा करण्यात येणार आहे। 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे झालेल्या लढाईनंतर मराठा आणि निजामी यांच्यात दिनांक 10 ऑगस्ट 1763 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथे मोठी लढाई झाली। या लढाईत मराठ्यांनी निजामाचा दारुण पराभव केला होता। याच विजयाचा विजय उत्सव दरवर्षी राक्षस भवन येथे साजरा करण्यात येतो। तरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत मराठा साम्राज्य विजय दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यावेळी श्री शनिदेव अभिषेक, शस्त्र गोमाता, अश्वपूजा, शाहिरी पोवाडा, ऐतिहासिक व्याख्यान, पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम
महाराष्ट्रातील नामवंत व दिग्गज अतिथींच्या उपस्थितीत पार पडणार आहे। तरी या कार्यक्रम प्रसंगी जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन 10 ऑगस्ट राक्षस भवन लढाई विजय उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून पोलीस महासंचालक बीडमध्ये असतानाही न्यायासाठी आंदोलकांवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात इमारतीवर चढण्याची वेळ आली आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी मयत विलास घुले यांच्या कुटुंबियांचे गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। परंतु अद्यापही या उपोषणाची प्रशासनाच्या वतीने कसलीच दखल न घेतल्याने आंदोलकांनी टोकाचे पाऊल उचलत दुपारी बीड जिल्हाधिकारी परिसरातील इमारतीवर चढून आंदोलन केले। पोलीस महासंचालक यांनी या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी इमारतीवर चढलेल्या आंदोलकांनी केली। आंदोलन हे इमारतीवर चढलेले असताना दुसरीकडे मात्र उपोषणार्थी रमेश घुले आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे। परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। आता प्रशासनाच्या वतीने काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। पोलीस महासंचालक आता दौऱ्यावरती आहेत, त्यांनी इथं 2 मिनिटं येऊन फक्त भेटून जावं। आमची उपोषणकर्त्यांची मागणी तेवढी ऐकावी त्यांनी आणि जे त्या आरोपी राहिलेले आहेत त्यांना सगळ्यांना अटक करावी एवढीच मागणी आहे आपली। बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबण्याचे नावच घेत नाहीत। काही दिवसांपूर्वीच 45 लाखांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला पकडल्याची घटना ताजी असतानाच आता केज तालुक्यातील बनसरोळा ग्रामपंचायतीचा ग्रामरोजगार सेवक लाच घेताना बीड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे। PM घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी 30 मस्टरसाठी तब्बल 3000 रुपयांची लाच स्वीकारताना गोविंद सोपान गोरे वय 50 वर्षे राहणार बनसारोळा तालुका केज याला बीड एसीबी पथकाने रंगेहात पकडले। गोरे हा बनसारोळा ग्रामपंचायतीत ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असून PM घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे मस्टर मंजूर करून त्याचे पैसे काढून देण्यासाठी प्रति मस्टर 100 रुपयाप्रमाणे लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला आणि बनेश्वर मंदिराजवळ 3000 रुपयांची लाच स्वीकारत असताना गोरे याला रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टंपले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, मच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचगुंडे, अविनाश गवळी व गणेश मेत्रे यांच्या पथकाने केली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।